नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण आलेला आहे वैजापूर तालुक्यामध्ये का जे लाडगाव रोड मध्ये जे विघ्न अर्था थेरपी का जे हॉस्पिटलचं उद्घाटन केले ते आपल्या सोबत आहे अनुष्का. अनुष्का. अनुष्का तर हिची आपण मुलाखत घेणार पाहिजे. जे गरिबीमधून का जे स्वतःच्या पायावर उभं राहून आणि जो हॉस्पिटलचं जी स्वप्न होते तर तिने ते पूर्ण केले. तर या संदर्भामध्ये आपण इकडे जाणार आहोत. आपला परिचय. नमस्कार, माझं नाव अनुष्का पंचारे. मी एक फिजिओथेरपिस्ट आहे. आज माझ्या हॉस्पिटलची ओपनिंग झालेली आहे. एक फिजिओथेरपी सेंटर आहे. याची ओपनिंग आपले आमदार साहेब बोरनारे सरांच्या हाती झालेली आहे. ही क्लिनिकची ओपनिंग मी यासाठी केलेली आहे की जे लोक आहे ही थेरपी घेण्यासाठी बाहेरच्या म्हणजे डिस्ट्रिक्ट वगैरे मध्ये जातात. हा जो सोय सुविधा आहे आपल्या वैजापूर तालुक्यात भेटत नाही त्यांना, त्याच्यामुळं मी इथं चालू केलेलं आहे. आपल्या वैजापूर तालुक्यात आतापर्यंत एकही फिमेल फिजिओथेरपिस्ट नाही आहे, त्यामुळे मी इथं चालू केलेले जे की महिलांना जेंट्सकडे जाऊन फिजिओथेरपी घेण्यात ऑकवर्ड वाटतं, त्यासाठी मी हे चालू केलेलं आहे. याच्या थ्रू त्यांना आपल्याकडे मणक्याचे गॅप आलेले असतात किंवा सांधेवात असतं, सायटिका सारखा आजार असतो किंवा गुडघ्यांचा त्रास असतो, त्या सगळ्या गोष्टींचा ट्रीटमेंट भेटते. तरी तुला असं का वाटलं का बा आपण एक स्वतःचं हॉस्पिटल उभं करा आणि जे पुरुषांसाठी तर आहेच का एक महिलेसाठी तू स्वतःचा हॉस्पिटल तू कसं वाटलं का हे हॉस्पिटल माझ्यावाल्या स्वतःच पाहिजे ना? असं पहिला तुझा काही अनुभव घेतला होता का? कसं मी ज्यावेळेस शिकत होते त्यावेळेस मी आपल्या वैजापूर तालुक्यात बघितलं की लेडीजला फिजिओथेरपी घेण्यासाठी संभाजीनगरला यावं लागतं. ज्यावेळेस मी संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करत होते तर आपल्या खंडाळ्यातून एक लेडीज फिजिओथेरपीसाठी संभाजीनगरला रोज अपडाऊन करायची. तर माझ्या डोक्यात एक दिवस विचार आला की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपले लोक जर इतक्या लांब येत आहे तर आपल्या वैजापूर तालुक्यात जर आपण ओपन केलं तर लोकांना त्रास नाही होणार, आपल्याकडे ती सुविधा भेटेल, त्यासाठी मी तो ओपन केलं फिजिओथेरपी सेंटर. आता या हॉस्पिटलची वेळ आणि कशी राहील? हे हॉस्पिटल सकाळी 9:30 ते रात्री 9 पर्यंत चालू असेल. त्यात काही लोकांना हॉस्पिटलवर जर येता येत नसेल तर मी घरी जाऊनही त्यांना ट्रीटमेंट देते. आताही माझे काही पेशंट आहेत ज्यांना मी घरी जाऊन ट्रीटमेंट देत असते, जे की बेडवर पडलेले असतात, त्यांना हॉस्पिटलपर्यंत येता येत नाही, त्यांच्यासाठी मी घरी जाऊनही सुविधा देऊ शकते. खरंच महिलांसाठी आपण म्हणतो ना का जनसेवा ही ईश्वर सेवा. खरोखरच त्यांनी जे हॉस्पिटल आज ओपनिंग केलं, स्वतःच्या पायावर उभी राहिली. मी KB मराठी न्यूज साठी मुख्य संपादक संदीप गायके, वैजापूर. गावात बरं राहतो. गाई बी बंद करून हे करावं लागेल समजा. आता मी जिथं गावात बरं राहतो. जोर से 4 और जोर से 5 और 6, थोड़ा सा दूर और सीधा